नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजचा हा व्हिडिओ ह्यासाठी आहे की आपण एक ब्लॉग टाकला होता की कोयना धरणामध्ये जुनी मंदिरं दिसत आहेत वगैरे. तो ब्लॉग पाहिला, कदाचित सर्वांनी पूर्ण पाहिला नाही. तो काय आहे, कारण मला खूप सारे कॉल येतात की कोयना नगरमध्ये जुनी गावं बघायला भेटतील का, तिथे जाता येईल का. खूप सारे पर्यटक येत आहेत, बिन विचारता येत आहेत, तर ते जातात आणि परत निराश होऊन परत जातात. तर असं आहे की पाणी कमी झालेलं आहे धरणाचं खूप सारं, परंतु जी जुनी गावं दिसत आहेत ती धरणाच्या पाण्याच्या मध्ये आहे. एक बेटासारखा भाग आहे, तिथे ते आहेत. आणि आपल्या नजीकचे जे मुलं आहेत ते भलं वगैरे होडीसारखं घेऊन तिथे जाऊन बघतात आणि तिथल्या त्या व्हिडिओ व्हायरल होतात. त्यामुळे सामान्य पर्यटक जे येत आहेत त्यांना तिथे डायरेक्टली जाता येत नाही, कारण तिथे पाणी आहे सध्या तरी. आणि सध्या धरणातून एवढं पाणी कमी झालेलं नाही की तुम्ही तिथे सहजासहजी पोहोचू शकता, कारण 2023ला जे पाणी कमी झालं होतं ते 5.4 TMC एवढ्या खाली गेलं होतं. त्यामुळे खूप सारं पाणी कमी झालं, त्यामुळे तिथे जाता येत होतं. पण ह्या वर्षी तसं नाहीये. पाणी अजूनही एवढं कमी झालेलं नाहीये 2023ला जेवढं झालं होतं. त्यामुळे तिथे जाता येत नाही सध्या तरी. त्यामुळे पर्यटकांनी विचार करून तिथे या. त्यामुळे तुमची निराशा होणार नाही. हा, तुम्ही बॅकवॉटरचा आनंद घेऊ शकतात. तिथे नवजा टॉवर आहे. काही थोडं पाण्यात कमी झाले तुम्हाला बघायला भेटेल, पण असं खास तिथे तुम्ही जर जुने अवशेष पाहायला भेटाल तर तुम्हाला भेटणार नाही. आणि तसेच कोयना बॅकवॉटरच्या इतर भागातील जसे बामणोली किंवा पाली हा भाग आहे, तिथले सुद्धा व्हिडिओज जुन्या अवशेषांचे व्हायरल होत आहेत. तर ते कोयना नगरमधले नाही आहेत. ठीक आहे, ते पालीमध्ये आहेत. पालीमध्येही खूप सारे जागा आहेत, तिथे जुने देव मंदिरं वगैरे दिसतात आणि कोयनानगरपेक्षा बी क्लिअर दिसतात. तर ते व्हिडिओज व्हायरल होत आहेत. तर तुम्ही कोयनानगर येऊ नका, कारण ज्या व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्या कोयना बॅकवॉटर असं होत आहे. त्यामुळे लोकांचं कन्फ्युजन होत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ करावा असा मला वाटला. तर तुम्हाला जर माहिती हवी असेल, मी ब्लॉग टाकला होता त्यामध्ये ही माहिती दिली होती की जर तिथे नवजा गाव जे दिसतंय कोयनानगरमध्ये तिथे पोहोचायचं असेल तुम्हाला, तर तिथे वल्याने जावं लागेल, पाणी पार करून जावं लागेल आणि ते रिस्क आहे पाण्यामधून जायचं. कोणतरी सोबत असेल तर जाऊ शकता, पण सर्वांना तिथे जाता येणार नाही. त्यामुळे येत असाल तर विचार करून या. आणि डायरेक्ट तुम्हाला गाव बघायला भेटणार नाही, अजून थोडं पाणी कमी झालं तर नक्कीच भेटेल तिथे जायला. पण सध्या तरी कोणतंही डायरेक्ट जाता येत नाही. ओके, धन्यवाद.